भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मनपा मुलांची मराठी केंद्र शाळा क्रमांक 9 येथे उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जैन संघटनेच्या अध्यक्षा सौ प्रवीणा सोलंकी मॅडम व पदाधिकारी माननीय नगरसेवक आसिफ शेख, कामगार युनियन संघटनेचे नेते अध्यक्ष श्री जानराव साहेब व पदाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक श्री शिरसट सर हे उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना घेण्यात आली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक लेझिम नृत्य, सामूहिक गीत गायन व भाषणे केली। कार्यक्रमावेळी साक्षरतेची शपथ, तंबाखू मुक्तीची शपथ तसेच निपुण भारत अभियान शपथ घेण्यात आली। भारतीय जैन संघटनेकडून गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला। शाळेच्या वतीने माता पालकांचा सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुण्यांनी मनोगतातून मार्गदर्शन व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती चौगुले, प्रस्तावना मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे यांनी केले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील कला शिक्षक श्री काझी, सौ पाटोळे, श्रीमती देवनपल्ली, सौ सुरवसे व श्री काकडे यांनी अधिक परिश्रम घेतले। मागच्या महिन्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे प्रोत्साहन म्हणून बक्षिसं दिली होती की जे 10वी 12वी मध्ये प्रथम आलेले आहेत, चांगले टक्के मिळवलेले आहेत, त्यांना बक्षिसं प्रदान केलेली होती। आणि आजचा जो आमचा संघटनेतर्फे जो कार्यक्रम ठरवलेला होता तो म्हणजे जे विद्यार्थी होतकरू आहेत, हुशार आहेत, परंतु आर्थिक कमकुवत आहेत, अशा विद्यार्थ्यांना सहकार्य करायचं। मुलं सगळे व्यवस्थित आहेत का? अरे बापरे, 15 ऑगस्ट निमित्त आम्ही आपली शाळा निवडली। आता या शाळेत आम्ही आल्यानंतर पाहिलं की बरेचसे हुशार विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, परंतु आर्थिक कमकुवत असल्यामुळे आम्ही आर्थिक मदत करण्याचा या शाळेची निवड केली।